मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात तिथे. लांब करता आम्हाला आणि असं काय करता? म्हणून आज 2 माईक ठेवले आणि कुठली चिठ्ठी नाहीये. आज मंत्रिमंडळाची बैठक आम्ही संपन्न केली आहे आणि काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत. हे जे निर्णय आहेत हे मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकण्याचे निर्णय नाही आहेत, तर उगवत्या सूर्याच्या साक्षीनं तयार झालेल्या सरकारने जबाबदारी स्वीकारून केलेले निर्णय आहेत. त्यामुळे निश्चित या निर्णयांचा आनंद हा महाराष्ट्राच्या जनतेला होईल आणि म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना विनंती करतो की आजच्या निर्णयांच्या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती द्यावी. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वच पत्रकारांचं मनापासून स्वागत. DCM साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची एक बैठक झाली. त्यामध्ये 29 तारखेला म्हणजे त्यावेळेस सरकार अल्पमतात होतं आणि अशा वेळेस काही निर्णय घाई गडबडीमध्ये शासनाने घेतले. पुढे त्याच्यावर प्रश्नचिन्ह किंबहुना कायदेशीर बाबी निर्माण होऊ नयेत म्हणून मिनिट कन्फर्मेशनच्या वेळेसच आम्ही सांगितलं की हे प्रस्ताव जे आहे हे फेर सादर करा आणि रितसर त्याला मान्यता देण्यात येईल. त्याप्रमाणे आजच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. लोकनेते दिबा पाटील यांचं नव्या मुंबईतलं भूमिपुत्रांसाठी असलेले योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी आणि अनेक संघटनांनी त्या भागातल्या भूमिपुत्रांनी जी मागणी केली होती ती विचारात घेऊन आम्ही लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असा देखील निर्णय या ठिकाणी घेतलेले. हे निर्णय अतिशय महत्त्वाचे होते आणि ते आम्ही रितसर जे बहुमताचं सरकार जे आहे आमचं लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं आणि बहुमत म्हणजे पूर्ण 166-165 आमदारांचं बहुमत ज्या सरकारला प्राप्त आहे त्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. या संदर्भात आता लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो. त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो. कायद्यापेक्षा याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ. MMRDAचा विषय राहिला. हां, आणि दुसरं एक MMRDA जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट जे आहेत राबवते म्हणजे विविध क्षेत्रामध्ये MMR मध्ये. आणि आपल्याला माहीत आहे मेट्रो, फ्लायओव्हर, रस्ते, ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प किंबहुना शिवडी न्हावा अतिशय मोठा प्रकल्प, हे अनेक प्रकल्प जे आहेत ते MMRDA राबवते आणि ते राबवत असताना
त्यांना जी काय आर्थिक आवश्यकता असते त्याच्यासाठी त्यांनी 60,000 कोटीपर्यंतचं कर्ज उभारण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिलेली आहे. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12,000 कोटी रकमेची आज त्यांना शासन हमी देखील दिलेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, जेणेकरून कुठलाही प्रकल्प थांबणार नाही. कारण मला वाटतं आपल्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेस अनेक प्रकल्प सुरू झाले आणि मध्ये 2 वर्षामध्ये कोविड असेल किंवा आणखी काही कारणं असतील, त्यामुळे जे काही कुठलेही हे प्रकल्प जे आहेत वेळेमध्ये पूर्ण व्हावेत म्हणून तोही निर्णय आम्ही आज महत्वपूर्ण घेतलेला आहे. सर वो हिंदी में बता दीजिए जो नाम सुने. आज हुई मंत्रिमंडल बैठक में औरंगाबाद शहर का नामकरण जो है छत्रपति संभाजी नगर ये करने का फैसला मंत्रिमंडल ने लिया हुआ है. और पिछले 29 तारीख को जो अल्पमत में सरकार थी उन्होंने ये निर्णय लिया था. कल जाकर इसमें कोई क्वेश्चन मार्क निर्माण न हो या लीगल कोई प्रश्न निर्माण न हो, इसलिए आज बाकायदा हम लोगों ने मंत्रिमंडल बैठक में उस निर्णय को लिया हुआ है. छत्रपति संभाजीनगर और उस्मानाबाद का धाराशिव ये भी नामकरण दिया है, नाम उसका भी निर्णय लिया हुआ है. और नवी मुंबई जो एयरपोर्ट है उसका भी नाम जो मांग थी लोगों की वहाँ के भूमिपुत्रों की, उसको भी लोक नेता दीबा पाटिल नवी मुंबई एयरपोर्ट विमानतल ऐसा भी नाम देने का निर्णय आज की मंत्रिमंडल बैठक में ली हुई है. ये निर्णय लिए हुए हैं महत्वपूर्ण. और MMRDA जो पिछले कई सालों से जो मेट्रो जैसे फ्लाईओवर जैसे MTHL जैसे बड़े प्रोजेक्ट कर रही है, उसको किसी भी तरह का दिक्कत न हो इसलिए उन्होंने 60,000 करोड़ लोन उनको चाहिए था, उसको भी गवर्नमेंट गारंटी आज मंत्रिमंडल में दी हुई है 12,000 करोड़ को पहला फेज में. ये चारों निर्णय हमारे राज्य के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. फडणवीस सर, एक इसके इधर एक बड़ा सवाल है. महाराष्ट्र के एक आरोपी तीस्ता सितलवाड़ ने अहमद पटेल के साथ मिलकर तत्कालीन गुजरात के सीएम को बदनाम करने की कोशिश की और इसके लिए उन्हें 30 लाख रुपए दिए गए थे. आरोपी महाराष्ट्र से ताल्लुक रखती है, तो क्या और फाइनेंशियल ट्रेल भी था, तो क्या महाराष्ट्र सरकार इसकी भी पैरेलल जांच करेगी या फिर गुजरात SIT की जांच में मदद करेगी? देखिए, कोई भी ऑफेंस जब होता है तो एक ही जांच एजेंसी उसकी जांच कर सकती है. अभी सर्वोच्च न्यायालय के निर्णय के बाद किस प्रकार से उस समय के मुख्यमंत्री आदरणीय मोदी जी को बदनाम करने के लिए और देश का नाम खराब करने के लिए एक वाइडर कॉन्स्पिरेसी तैयार की गई थी, इसका पूरा पर्दाफाश सुप्रीम कोर्ट के निर्णय के माध्यम से हुआ है. और अब स्वयं कोर्ट ने यह कहा था कि इसकी जांच होनी चाहिए, इसलिए गुजरात की SIT उसकी जांच कर रही है. महाराष्ट्र की पुलिस इस जांच में पूरी मदद करेगी, हर संभव मदद करेगी और इसको लॉजिकल एंड पर ले जाने का जो प्रयत्न है उसमें हम भी मदद करेंगे. नवी मुंबई विमानतळाला पाटलांना द्यायचं, मात्र तुम्ही मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना तुम्हीच हा प्रस्ताव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा पाठवला होता. हा बिलकुल पाठवला होता आणि त्यावेळेस च्या परिस्थितीनुसार आम्ही तो निर्णय घेण्याचं देखील त्यावेळेस ठरवलं होतं. पण मागच्या आता मुख्यमंत्री महोदयांनी, माजी मुख्यमंत्री महोदयांनी किंबहुना त्यावेळेस देखील दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून खूप डेलिगेशन आले होते, शिष्टमंडळ आली होती आणि त्यावर या बाबतीमध्ये देखील अनेक वेळा चर्चा झाली होती. आणि ठीक आहे, लोकनेते दिबा पाटील यांचं योगदान देखील आहे, सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर, तुम्ही एका पाठोपाठ एक दोन्ही निर्णय घेत आहात, पण आता शिवसेनेकडून किंवा राऊतांकडून अशी प्रतिक्रिया येऊ लागते की मंत्रिमंडळ नाही आहे, कारभार हे एक दुजेचंच सरकार आहे असा शेरा ते मारतात त्यावर का? अरे बाबा, आता तुम्हाला ते आता त्यांच्यावर मला बोलण्याची आवश्यकता नाही, कारण ते रोज सकाळी उठून तेच काम असतं त्यांना. मला तेवढं काम नाही आहे. कारण आम्ही आता पूर परिस्थितीमध्ये दोघंही फिरतोय, गडचिरोलीत गेलो, तिकडे काम सुरू आहे. सकाळी उठून आम्ही सगळ्या कलेक्टर, विभागीय आयुक्त यांच्याशी बोलतोय. आमचे बाजूचे जे राज्य आहेत, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, त्यांच्याशी बोलतोय.
पूर परिस्थितीमध्ये कुणालाही नुकसान होऊ नये, जीवितहानी होऊ नये, किंबहुना जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं करतोय. आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले. आम्ही शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनेक निर्णय घेतोय आम्ही, आजही निर्णय घेतले. त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल, काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यात काय अडचण नाही. विधान पक्षनेते त्यांचा प्रमुख आरोप असाच होता की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पालकमंत्री असावा, 2च व्यक्ती पूर्ण राज्याचा कारभार नाही हाकू शकत. तर पालकमंत्री नेमण्यासाठी एवढी का उशीर होतो, एवढा विलंब का होतोय? नाही, लवकरच ते होईल ना, काय अडचण काहीच नाही त्याच्यामध्ये. त्यांना जसं वाटतंय तसं काही अडचण नाहीये. विरोधी पक्षनेत्याला आता विरोध करायचाच असतो, ते काय विरोध करतात. आपको डेडलाइन बता पाएंगे क्योंकि लगातार विपक्ष कह रहा है कि एक दूसरे की सरकार है, ये डेडलाइन नहीं बता रहे. अरे अभी उनको जो बात करेंगे उसमें हर सवाल को जवाब देने की हमको जरूरत नहीं लगती है. हम काम करने वाले लोग हैं. आपको पता है ना, हम लोग निर्णय ले रहे हैं लोगों के भलाई के लिए. उनकी लाइन डेड है, इसलिए उनको डेडलाइन चाहिए, पर चिंता मत करिए, जल्दी हो जाएगा. सीएम सर विधान परिषदेमध्ये शिवसेना विरोधी पक्ष नेतेपदाचा दावा करणार आहे. पहिल्यांदा पाहायला मिळतंय की सत्तेमध्ये पण शिवसेना आणि विरोधी पक्ष ते शिवसेना. नाही, त्याची माहिती नाही मला अजून. पण असं दावा केला तर काय? आता केल्यावर बघू ना. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचं काही होणार आहे का? ते पण होईलच ना लवकर. सर, प्रामुख्याने आता शेतीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं, जवळजवळ 1.5 लाख हेक्टर जमीन जी आहे वाहून गेलेली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत लागणार आहे, पीक विम्याची पण गरज लागणार आहे, किंवा जो काही नुकसान झालेलं आहे त्यांचा दुबार पेरणीची पण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आधी सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ पंचनामे करा आणि किती नुकसान झाले याची पाहणी करा आणि शेतकऱ्यांना देखील तात्काळ मदत देण्याचा निर्णय देखील सरकार घेईल. त्याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. यांचं एकंदरीत एक राजीनामा नाट्य समोर आलेलं आहे. त्यांनी खूप नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तुमची भेट घेतली का? आता सीएम साहेबांना आणि मला दोघांनाही ते भेटले आहेत. सीएम साहेबांनी डिसलेंचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलेलं आहे आणि सीएम साहेबांनी त्या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीत ज्या शिक्षकाला आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळालेला आहे अशा शिक्षकाच्या बाबतीत चुकीचं काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, या दृष्टीनं सर्व आदेश सीएम साहेबांनी दिलेले आहेत. हे समोरचे थांबा, आता मागच्यांना येऊ दे. सवाल है कि पिछली सरकार को जायका ने खत लिखा था कि प्रोजेक्ट मेट्रो का जो डिले हो रहा है, अगर आपको चाहिए तो हम एक्स्ट्रा फंड्स उसके लिए उपलब्ध करके देंगे. तो आज जो आपने डिसीजन लिया MMRDA को जो नोट दिए, क्या वो इसी को संलग्न है? हाँ बिल्कुल, वो सब मेट्रो के लिए है. और जो भी बीच में कुछ, अभी मैं उस पर टिक्का टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, लेकिन कोई भी प्रोजेक्ट जो है रुकेगा नहीं, तेजी से आगे जाएगा. सर, कितना जल्दी क्या होगा? राजेंद्र गावित अभी आज तो हम लोग ने उनको गवर्नमेंट गारंटी दी हुई है. राजेंद्र गावित जी आपके साथ आ चुके हैं, शुरुआत हो चुकी है, तो और कितने लोग कतार में कब तक आ जाएंगे? इधर कोई राजेंद्र गावित कहाँ पर आए? सर, कल आपके साथ तस्वीर. अरे वो तो मेरे को मिलने को आए थे. मुख्यमंत्री बनने के बाद तो बहुत लोग आते हैं मिलने के लिए. तुम्ही ठाण्याची बैठक बोलवलेली आज आहे. ठाण्यामध्ये बरेच खड्डे पडलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी नाही, ठाण्यात ना एकंदरीत राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे खड्डे पडतात कायम स्वरूपी आणि लोकांना त्रास होतो, या बाबतीमध्ये एक महत्वाची बैठक बोलवलेली आहे आणि वाहतूक कोंडी संदर्भात देखील लोकांना जो त्रास होतो त्या संदर्भात देखील आजची बैठक सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बोलवलेली आहे. विरोधी पक्षनेता जिल्हा पवार असा आरोप करतात की ते नगराध्यक्ष थेट आणि सरपंच निवडीचा जो निर्णय घेतला तो विधिमंडळात घेण्याची गरज होती. एका व्यक्तीकडे सत्ता जाते आणि त्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात. तर तसा यापूर्वी हा निर्णय घेतलेला होता, अतिशय यशस्वी तो ठरला. पण ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लक्षात आलं की थेट नगराध्यक्षाची निवडणूक किंवा सरपंचाची निवडणूक झाली तर नंतर पैशाची खेळी करता येत नाही, जे ते पूर्वी करायचे, आणि म्हणून त्यांनी तो निर्णय बदलला. थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाल्याबरोबर त्यावेळेसचं आमचं जे सरकार होतं भाजप शिवसेनेचं, आमचे सगळ्यात जास्त लोक निवडून आले आणि त्यांच्या हे लक्षात आलं की इथे पैशाची खेळी जमत नाही, म्हणून त्यांनी तो बंद केला. आम्ही तो पुन्हा सुरू केला. आणि महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्यच मागे राहिलं होतं की जिथे थेट नव्हतं.
जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये सरपंच थेट आहे, जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुका थेट आहे, काही राज्यांमध्ये तर महापौर थेट निवडणूक आहे. अर्थात आमच्या समोर आता महापौराची थेट निवडणूक नाही, पण मी केवळ उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. त्यामुळे अजितदादा जे म्हणतायत पराभव दिसतोय म्हणून ते बोलतायत. चला थँक्यू. ओके. धन्यवाद. थँक्यू. आणि आज जी कॅबिनेट घेण्यात आली त्या कॅबिनेटच्या निर्णयाबद्दल बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले. त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपली म्हणजे सुरुवात करतानाच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आपली जबाबदारी झटकून मावळत्या सूर्याच्या साक्षीनेच आपली जबाबदारी झटकणारे घेतल्या गेलेले निर्णय आज उगवत्या सूर्याच्या साक्षीने जबाबदारीने आम्ही पुन्हा एकदा नव्याने कागदावरती समोर आणतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणजे सुरुवातीला बोलताना स्पष्ट केलं. आणि यावरून एकूण अंदाज आला होता की कॅबिनेटमध्ये ज्या निर्णयांना स्थगिती देण्यात आलेली होती त्याबद्दलचा विचार करून त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. घेतलेले निर्णय हे अधिकृत नव्हते, मुळात ती कॅबिनेटच अधिकृत नव्हती किंवा वैध नव्हती असा आरोप जो आहे किंवा असं म्हणणं यापूर्वी मांडण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे आता या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालं. 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्याबद्दल सकाळपासून चर्चा होती. औरंगाबादचं नामांतर, यापुढे संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा जो निर्णय आहे या तिन्ही निर्णयांवरती आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार या विषयाला घेऊन देखील त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि जशी ती पूर्ण होईल तेव्हा ते आपल्याला समजेलच. पण सरकार सध्या काम करत आहे. टीका करणाऱ्यांचं काम हे टीका करण्याचं कारण ते विरोधी बाकावरती आहे. विरोधी नेत्याला टीका करायलाच हवी किंवा त्यांनी करणं आवश्यक असतं, ते करणं क्रमप्राप्त आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये नामांतराच्या मुद्द्याला घेऊन काय त्यांनी मत मांडलं, काय म्हणणं मांडलं पाहूयात. आजच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्याचबरोबर आणि यानंतर थेट सरकारला सांगू इच्छितो आम्ही तुमचा निषेध का आम्ही तुमचा निषेध व्यक्त का केला की तुम्ही स्थगिती दिल्यामुळे कारण आम्ही निषेध व्यक्त केला त्याच्यामुळे तुम्ही जागे झाले अरे करून टाका लवकर म्हणून आणि म्हणून आज ती त्या ठिकाणी तुम्ही कॅबिनेटमध्ये येते. आम्ही तुमचा काही आभार मानत नाही पण तुम्ही फक्त त्या ठिकाणी दिल्लीतून केंद्र सरकारकडनं या नावाचा सँक्शनिंग लवकर घेऊन या तुम्ही एवढंच तुम्हाला आम्ही आमची मागणी तुम्हाला करतो. तुमच्या कॅबिनेटने घेतलेला निर्णय कंटिन्यू केला स्वप्न पूर्ण झालं बाळासाहेबांचं. नाही आता त्याच्यामध्ये हे अति हुशार आहे त्याने हटकून त्या ठिकाणी संभाजीनगर सोपं होतं पण त्यांनी हटकून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजने केलं. आम्हाला काही हरकत नाही, संभाजी महाराज आपले सगळ्यांचेच आहे आणि त्यांचा एक सन्मानच होतो आणि म्हणून ते केलं त्यांनी. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता केंद्र सरकारकडनं त्यांनी करून आणावं अशी मी त्यांना मागणी करतो. नाही आणावं नाही तर 1 महिन्यात मग त्यांना फिरू देणार नाही मी आधी घोषणा केलीच की. अच्छा 1 महिन्यात करायला हवं केंद्राकडे. 1 महिन्यात करून टाकायचं काय त्याला जाऊन बसायचं आणि करून टाकायचं. पण आज या निर्णयानंतर तुम्ही एक शिवसैनिक म्हणून आनंदी आहात बाळासाहेबांचं स्वप्न अजून नाही केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर मग जल्लोष वेगळा राहील तोही 1 महिन्याच्या आत. केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय नाही आता 2 राज्यमंत्री तर आहे ना इकडे तिकडे भटकतात त्यांनी आता करून घ्यावं त्यांनी जाऊन करून घ्यावं आणि ह्या दोन्ही पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ते बसून करून घ्यावं तर मी यांना माने की यांची शक्ती तिथे आहे यांना तिथे मान आहे मान सन्मान आहे. नाही पण बंडखोर जरी असले तरी बाळासाहेबांच्या इच्छेचा मान ठेवला त्यांनी असं नाही. बाळासाहेब नाही उशिरा ठेवला पण ठेवला नाही उशिरा ठेवला. आज तुम्हाला सांगतो 5 वर्ष स्वतः एकटे मुख्यमंत्री होते आमचे मित्र देवेंद्रजी
त्यांनी का नाही केला? त्यांनी केलं नाही आणि परत नंतर त्यांचं मंत्रिमंडळ गेल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं ओ खैरे विसरा जरा. पण नंतर मग दंगा दिला उद्धव साहेबांनी आणि म्हणून त्या ठिकाणी ठीक आहे, पाहू आता यांचं 1 महिन्याच्या आत त्यांनी मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिमंडळातून नाव ओके करावं आणि त्यांचं आम्ही त्यावेळेस त्यांना मानू. खैरे साहेब, आता तुम्ही बोलताना म्हणाले होते की श्रेयासाठी हे सगळं केलं जातं, श्रेयासाठी आता श्रेय सांगितलं. कुणाला मिळेल? नाही श्रेय घे. आता एक सांगू का तुम्हाला, श्रेय फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनाच मिळेल, बाकी कोणाला नाही मिळणार. हां, बरोबर आहे. आणि तसा प्रयत्नही करायचा काय आहे तो प्रयत्न. आपल्या सर्वांना धन्यवाद. आपण सकाळपासून आमच्या बरोबर नाही. आता एकच आहे, मी घेतली त्याच्यासाठी आम्ही दोघं तुझं पण त्याचं आहे साडी मस्त आहे बंडखोरांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं. तुम्ही मला असं वाटतं हे स्वप्न माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनीच 15-20 दिवसापूर्वी पूर्ण केलेलं आहे. आता त्याचीच रेष ओढलेली आहे. मुद्दाम स्थगित करायचं आणि पूर्ववत करायचं अशा पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे. पण तो काही हरकत नाही, या निर्णयाचं स्वागत आहे. कारण परंतु हा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला होता आणि ज्याला स्थगिती दिल्यानंतर संभाजीनगरच्या जनतेचा प्रचंड रेटा, प्रचंड दबाव या सरकारवर आला. म्हणून कधी नव्हे ते ताबडतोब परवा गुरुवारी आणि आज शनिवारी कॅबिनेटची बैठक होती आणि त्याच्यात निर्णय झालेला आहे. पण हा निर्णय करताना छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं, विटीचं CST झालं, अशा पद्धतीने होऊ नये ही खबरदारी येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल. पण गद्दारांनी स्वप्न पूर्ण केलंय असा तर आनंद असेल ना किमान. गद्दार स्वप्न कधीच पूर्ण करू शकत नाही, कारण गद्दारी केली त्याच दिवशी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची ही प्रतारणा केलेली आहे आणि म्हणून गद्दार कधीच शिवसेना प्रमुखाचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. हे स्वप्न तर शिवसैनिकच करतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील. थँक्यू सर. चला रे घ्या मला. आणि औरंगाबादमध्ये आज आपण बघितलं की चंद्रकांत खैरे यांनी आंदोलन केलं. ज्या निर्णयांना उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेल्या ज्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती त्यात प्रामुख्याने औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या विषयाला घेऊन, जे नामांतर करण्याच्या विषयाला घेऊन आम्ही आज आंदोलन करणार असल्याचं शिवसैनिकांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्याचबद्दल ते बोलत होते. आणि आता यानंतर परत एकदा आपण जाणून घेऊयात की आज एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी काय महत्त्वाचे निर्णय घेतले ते आपण बघतोय की औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगरचं असणार आहे. त्याचबरोबर उस्मानाबादचं नामांतर आता धाराशिव असं केलं जाईल. MMRDA जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट जे आहेत राबवते, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये MMRमध्ये. आणि आपल्याला माहीत आहे मेट्रो, फ्लायओव्हर, रस्ते, ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प, किंबहुना शिवडी न्हावाशेवा अतिशय मोठा प्रकल्प, हे अनेक प्रकल्प जे आहेत ते MMRDA राबवते. आणि ते राबवत असताना त्यांना जी काय आर्थिक आवश्यकता असते त्याच्यासाठी त्यांनी 60,000 कोटीपर्यंतचं कर्ज उभारण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिलेली आहे. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12,000 कोटी रकमेची आज त्यांना शासन हमी देखील दिलेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, जेणेकरून कुठलाही प्रकल्प थांबणार नाही. लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो. त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो. कायद्यापेक्षा याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ. तर पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मोठी फूट पडली आहे. शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात सहभागी झाला आहे. पालघरमधील खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात दाखल झालेत. जिल्ह्यातील आमदार, बहुतांश नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती सदस्य देखील शिंदे गटात सहभागी झालेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे पालघरमध्ये मुळातच जर आपण बघितलं, शिवसेना वाढवण्यामध्ये, रुजवण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. मुळात शिवसेना ठाण्यापासून पालघरपर्यंत वाढवण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. आणि अशावेळी ज्यावेळेस
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक स्वतंत्र गट घेऊन ज्यावेळेस ते वाटचाल करतात किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन आपण पुढे जाऊ असं म्हणतात, तेव्हा त्यांच्या बाजूने असणाऱ्या समर्थकांची संख्या देखील वाढताना दिसते. आता शिवसेनेचे आणखीन एक खासदार राजेंद्र गावित हे त्यांच्या गटामध्ये गेलेले आहेत. त्यांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आणि पालघरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील मग नगरसेवक असू देत, जिल्हा परिषद सदस्य असू देत किंवा मग वेगवेगळ्या ग्रामपंचायती, मुळात त्यांना पक्ष नसतो पण अर्थात शिवसेनेशी निगडीत जे काही छोटे मोठे सदस्य आहेत ते सगळेच आता एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी होताना दिसतात. तर शिवसेनेमध्ये हकालपट्टीचं सत्र सुरूच आहे. माजी आमदार विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत होते. यापूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं. बरं, कुठे गळती तर कुठे हकालपट्टी, पण गळतीचं सत्र जे आहे ते इथपर्यंतच मर्यादित राहत नाही. बघा, एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. आमदारांपाठोपाठ आता नगरसेवकही शिंदे गटात सहभागी होताना दिसत आहेत. ठाण्यातलं तर आपण उदाहरण बघितलंच, पण आता रत्नागिरीमध्येही शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. रत्नागिरीतील 23 पैकी 20 नगरसेवकांनी उदय सामंत यांची भेट घेतली असून ते लवकरच शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या उदय सामंत यांची रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर अनेक नगरसेवकांनी भेट घेतली. लवकरच नगर परिषद निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असणार आहे. या संदर्भात आमदार उदय सामंत यांच्याशी आम्ही फोनवरून संवाद साधला. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूयात. काल मी माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीमध्ये होतो, परंतु काल मी ज्यावेळी रत्नागिरीमध्ये होतो तेव्हा अनेक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कारण आता जिथे प्रशासक आहे जिल्हा परिषदेवर, नगरपालिकेवर देखील प्रशासक आहे, तिथे शिवसेनेचे एकूण 23 आमचे नगरसेवक होते. त्यातल्या 18 नगरसेवकांनी काल माझी भेट घेतली. 2 नगरसेवक आजारी असल्यामुळं मला भेटू शकले नाहीत, परंतु त्यांनी ती भेट घेतली ही मी मतदारसंघामध्ये आलो या विकासाच्या संदर्भामध्ये भेट घेतलेली होती. परंतु ती सगळी मंडळी शिवसेनेतच आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचा विचार त्यांना पटलेला असल्यामुळे काल त्यांनी मला भेट दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा विचार हा मोठ्या पद्धतीने स्वीकारला जाईल असं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चित्र आहे. परंतु एक मात्र त्यांनी मत स्पष्ट व्यक्त केलं 18 नगरसेवकांनी, कारण त्या ठिकाणी नगरसेवक माजी नगरसेवकांनी त्या ठिकाणी प्रशासक आहे, त्यांनी एक स्पष्ट मत असं केलं व्यक्त की शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री पदावर पोहोचलेले एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे शिंदे साहेब हे विकास रत्नागिरीचा करू शकतील, त्याच्यामुळे त्यांची भेट घालून द्या अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. पण हा 8 दिवसातला प्रवास जर आपण बघितला तर प्रत्येक जण याला काढून टाकलं, त्याला काढून टाकलं, याला पक्षातनं पद काढून घेतलं, याच्यामुळे आहे त्याच्यापेक्षा कटुता निर्माण होऊ शकते आणि ती कटुता होऊ नये याची दक्षता दोन्ही बाजूनं घेतली पाहिजे. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे 50 जे आम्ही आमदार आहोत त्यांनी कुठेही मातोश्रीचा असेल, उद्धव साहेबांचा असेल, आदित्यजींचा असेल अवमान होईल अशी वक्तव्य देखील केलेली नाहीत किंवा आम्ही तसं बोललेलो देखील नाहीत. परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे, पक्षातनं काढून टाकणं, शेवटी भूमिका देखील विचारून घेणं आवश्यक आहे. विजय शिवतारे साहेबांची भूमिका काय आहे, विजय शिवतारे साहेबांना तिथे पूर्वीच्या घटक पक्षातल्या लोकांनी काय त्रास दिलेला आहे, हे दुःख विजय शिवतारे साहेबांचं ऐकून घेणं गरजेचं आहे ना, की त्यांना राष्ट्रवादीला कसं फेस करावं लागतंय. डायरेक्ट त्याने एखादी कुठची भूमिका मांडल्यानंतर त्यांना बाजूलाच करायचं, ही भूमिका जी काय घेतली जाते ही पोषक आहे असं काय मला वाटत नाही. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर पाहूया, केंद्र सरकारने नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवर 5% GST लावण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाविरोधात व्यापारी संघटना आक्रमक झालेल्या असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आणि याला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. पुण्यात घाऊक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत, मात्र किरकोळ दुकानदार आजच्या संपात सहभागी झाले नाहीत. दुसरीकडे नागपुरातही व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत निषेध नोंदवलाय, तर सोलापुरात अडत व्यापारी संघाकडून 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आलाय. इथल्या मार्केट यार्ड परिसरातील किराणा साहित्याची दुकानं सकाळपासून बंद आहेत. आधीच महागाई असताना GSTचा बोजा सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली आहे.
जीएसटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला कोल्हापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजचा बंद 100% यशस्वी झाल्याचा दावा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केला आणि सर्व खासदारांना या संदर्भात पुढच्या काळात निवेदन देण्यात येणार असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी. जीएसटीच्या विरोधात आज व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते. राज्यभरात सगळीकडेच अशा पद्धतीची अवस्था आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल, राज्यभरात कसा प्रतिसाद मिळतोय, काय नेमक्या मागण्या असणार आहेत? गेल्या महिन्याच्या 47व्या जीएसटी कौन्सिलनं धान्य असेल, कडधान्य असेल, डाळी असतील, खाद्यपदार्थ, त्यामध्ये दही, ताक, लस्सी असे पदार्थ असतील, चिरमुरे असतील, गूळ असेल, या सगळ्या वस्तूवर 5% कर लावायचा प्रस्ताव दिला. खरं तर सामान्य लोकांच्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत अशावर कर लावू नये. कारण 2017 साली जीएसटी लावताना सरकारनं सांगितलं होतं की ज्या वस्तूवर पूर्वी कुठले कर नाहीत त्यांच्यावर आम्ही नव्याने कर लावणार नाही. अन्नधान्यावर पूर्वी कर नव्हता, सरकारनं जीएसटी लावला आणि हा जीएसटी अगदी सामान्यांचं बजेट मोडून काढणारा ठरणार आहे. त्यामुळे हा रद्द करावा असा हा प्रस्ताव शिफारस गेल्यानंतर आम्ही केंद्र सरकारकडे राज्याच्या व्यापार उद्योगाची कृषी क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल आणि देशाच्या संस्थांनी मागणी केली, सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं सरकारनं हा आदेश लागू केलेला आहे. येत्या 18 जुलैपासून हा अन्नधान्य आणि या वस्तूवर 5% नव्यानं कर लागणार आहे आणि हा कर भरणं हे सामान्य ग्राहकाच्या अडचणीचं ठरणार आहे. त्या ग्राहकांच्या वतीनं या देशभरातील व्यापारी आम्ही आंदोलन करतोय, कारण व्यापाऱ्याला सुद्धा याचा फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. जे छोटे व्यापारी आहेत अन्नधान्य विकणारे, त्यांच्याकडे चार्टर्ड अकाउंटंटची सेवा नसते किंवा तंत्रज्ञान नसतं. अशा लोकांनी कर प्रणालीचा कंप्लायन्स करणं हे सुद्धा त्यांना शक्य नाही आणि एक फार मोठी अडचण या सगळ्याच घटकांना तयार होणार आहे. शेतकरी सुद्धा यामध्ये अडचणी येणार आहे. गुळ विक्रीच असं नाही तर धान्य ज्यावेळी शेतकरी विकायला येईल त्यावेळी 5% कराचे पैसे कपात करून जर व्यापारी खरेदी करायला लागला तर शेतकऱ्याचं सुद्धा यामध्ये नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारनं ताबडतोब हा कर रद्द करावा अशी मागणी आणि त्यासाठी आम्ही हे 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पूर्ण देशभर केलेला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये आज अन्नधान्य आणि खाद्यपदार्थाची विक्री पूर्णपणे बंद आहे. एकूणच यापुढचा लढा कशा पद्धतीने असणार आहे, कारण हे जर बिल आहे किंवा हा वाढलेला कर आहे तो मागे घ्यायसाठी काय लढा असणार? आम्ही सरकारकडे सामोपचारानं मागणी तर केलेलीच आहे. आज राज्यातल्या आणि देशातल्या सर्व खासदारांना आम्ही निवेदन कालपासून द्यायला सुरू केलेलं आहे आणि खासदारांनी येत्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींचं मतदान झालं की लगेचच हा विषय अर्थमंत्र्यांच्याकडे नेऊन हा निर्णय सरकारकडनं रद्द करून घ्यावा यासाठी आम्ही त्यांच्यावर दबाव आणतोय. कारण हा सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत विषय आहे आणि यातूनही जर सरकारनं हा आमचा मागणी मान्य केली नाही तर देशभरातलं फक्त अन्नधान्यापुरतं मर्यादित न राहता अन्नधान्य, दुग्ध पदार्थांनी एकूणच सगळे व्यापारी या आंदोलनात उतरतील आणि एक फार मोठं आंदोलन उभा करायची तयारी आम्ही यासाठी सुरू केलेली आहे. आजचा बंद आहे तो 100% यशस्वी झालेला आहे आणि यापुढची लढाई अधिक तीव्र असेल अशा पद्धतीचा इशारा आहे तो सरकारला दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पुढे आपण बघणार आहोत बातमी आहे इंधन चोरीच्या संदर्भातली. मनमाडमध्ये इंधन चोरट्यांचा सुळसुळाट आहे. अनेक उपाययोजना करून देखील टँकरमधून इंधन चोरीच्या घटनांना ब्रेक लागलेला दिसत नाही. मनमाडपासून जवळ असलेल्या पुणे इंदूर महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर एक ट्रक उभा होता, एक टँकर उभा होता. या टँकरच्या टाकीचं लॉक तोडून डिझेलची चोरी करण्यात आली. हे चोरटे कारमधून आले होते आणि या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. सदर प्रकार हा गेल्या 1 वर्षापासून सर्रास चालू आहे. तर माझी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला की ह्या लोकांकडे हत्यार असतात. माझ्या पंपावरील कर्मचारी असो किंवा अजून इतर ट्रक ड्रायव्हर असो, यांच्या जीविताला धोका आहे. तर यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी प्रशासनाला मागणी आहे. इंधन माफियांनी डिझेल चोरण्याकरता आता नवीन शक्कल लढवली आहे. कशा पद्धतीने चोरटे टँकर ट्रकमधून डिझेल चोरी करतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. इंधन माफियांनी मनमाड शहर परिसरासह नाशिक जिल्ह्यात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे. या अगोदर टँकरमधून मोठ्या प्रमाणात इंधन चोरी केली जात होती. मात्र 2011 साली सोनवणे हत्याकांड घडल्यानंतर त्याच्यावर आळा बसला होता. त्याच्यानंतर या इंधन चोरट्यांनी रेल्वेच्या वॅगनमधून इंधन चोरी सुरू केलेली आहे. तो पॅटर्न बंद झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा नवीन पॅटर्न आलेला आहे. काय पॅटर्न आहे तो? हे जे चोरटे जेव्हा पेट्रोल पंपावर टँकर उभे असतात किंवा ढाब्यावर ट्रक उभे असतात, त्या टँकरमधून ट्रकमधून कशी इंधन चोरी करतात हे आपण आता मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही आहे टँकरची टँक.
याच्यात किमान 200 लिटर डिझेल असतो, काही ट्रकमध्ये 300-400 लिटर असतो. याला 2 लॉक असतात. हा एक लॉक असतो. चोरटे अगोदर हा लॉक तोडण्याचा प्रयत्न करतात. हा जर नाही तुटला किंवा आवाज होण्याचा त्यांना भीती असते तर त्याच्यानंतर ते हा एक दुसरा लॉक इथे असतो. याचे रिबीट ते सहजपणे उघडतात आणि त्यांच्याजवळ ते वाहनातून येतात. 7 ते 8 लोकांची टोळी असते. त्यांच्याकडे इन्व्हर्टर असतो, पाण्याची जी टिल्लू मोटर असते ती असते आणि नळीद्वारे ते नळी याच्यात टाकल्यानंतर त्यांच्याकडे जे कॅनी असतात याच्यातून 200 लिटर काहीतून 300 लिटर इंधन चोरी करतात. अशा एका रात्रीत 6 ते 7 ठिकाणी चोरी केली जाते. सुमारे रोज 1000 ते 2000 लिटर डिझेल चोरी करण्याचा हा नवीन पॅटर्न आलेला आहे. ही जी टोळी आहे त्यांनी अनेक ठिकाणी चोरी केलेली आहे. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी देखील रात्रीच या चोरट्यांनी इंधन चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र जागरूकतेमुळे ते पळून गेले. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तर जळगावच्या चाळीसगावमधील असलेलं गिरणा धरण जे आहे ते 91.80% इतकं भरलं आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने वरून येणारं जास्तीचं पुराचं पाणी खाली गिरणा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलं असून यात गिरणा धरणाचे 2 वक्रद्वार जे आहेत ते 1 फुटानं उघडण्यात आले. त्याद्वारे नदीपात्रात एकूण जर आपण पाहिलं तर 2476 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आला. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असून नदीकाठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसंच गुरंढोरं नदीजवळ नेऊ नये अशा सूचना ज्या आहेत त्या सगळ्यांना देण्यात आल्या. गिरणा पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे लोकांना वारंवार या सूचना देण्यात येतात. पावसाचा जोर वाढला की जुने वाडे आणि त्याची होणारी पडझड हा दरवर्षी चिंतेचा मुद्दा आहे. आणि नाशिकमध्ये तर काम हे घडतं. आता नाशिकमध्ये जुनं नाशिक परिसर आहे. त्या जुन्या नाशिक परिसरामध्ये धोकादायक वाड्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरती आला. मुसळधार पावसामुळे जुनं नाशिक परिसरात वाड्याची भिंत कोसळली. वाड्याची भिंत कोसळल्यानं यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले. चौक मंडईजवळील बुरुड गल्लीत ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जखमींना त्वरित रुग्णालयात हलवलं. आणि आता पावसाळी अधिवेशनाबद्दलची एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होणार आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर म्हणजे राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर 19 किंवा 20 जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होईल. विधिमंडळ अधिवेशन घेण्यापूर्वी राज्य संसदीय कामकाज समितीची बैठक विधान भवनात पार पडेल. याच बैठकीत 25 जुलैपासून राज्य विधिमंडळ अधिवेशन घेण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्या जाईल अशी आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिले तर मंत्रिमंडळ विस्तार, खरं तर तो होणं या अधिवेशनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि यंदाचं हे पावसाळी अधिवेशन 25 जुलैलाच घेण्यात येईल का? अगदी बरोबर आहे. जी आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार येत्या 25 जुलैपासून राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे. या 18 जुलैपासून खरं तर राज्याचं पावसाळी विधिमंडळ अधिवेशन जे आहे ते नियोजित करण्यात आलं होतं. मात्र 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. त्यामुळे 18 जुलै रोजी विधिमंडळ जे आहे अधिवेशन ते सुरू होणार नाही आहे. आता हे नवीन सरकार आलेलं आहे. नवीन सरकारचं राज्य संसदीय कामकाज समिती आहे ती बैठक देखील होणार आहे. त्यावरती या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल अधिकृत की पावसाळी अधिवेशन कधी घ्यायचं आहे. जे सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार येत्या 25 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या संदर्भातलं नियोजन जे आहे राज्य सरकारने केलेलं आहे. मात्र तत्पूर्वी केंद्रीय राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो देखील घेणार आहेत. येत्या 19 किंवा 20 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. 8 ते 10 मंत्र्यांचा हा विस्तार होणार आहे. आणि या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवस हे नवीन जे मंत्री बनणार आहेत त्यांना दिले जाणार आहेत. कारण नवीन मंत्री झाल्यानंतर ते त्यांचा पदभार स्वीकारतील, त्याचबरोबर त्यांच्या मंत्रालयांचा ते थोडा अभ्यास करतील. कारण लगेच पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तर पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक होतील आणि सर्व मंत्र्यांना प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी मंत्र्यांना पुरेसा वेळ मिळावा, त्यासाठी अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टिकोनातून हे नियोजन करण्यात आलेलं आहे. 25 जुलैपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तत्पूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये होणार आहे आणि त्यानंतर मग पावसाळी अधिवेशन जे सुरू होणार आहे. तत्पूर्वी संसदीय कामकाज समिती जी आहे राज्याची तिची देखील बैठक जी विधान भवनात
भवनामध्ये होईल आणि त्याच बैठकीमध्ये अधिकृत शिक्कामोर्तब होईल. मात्र सध्या राज्य सरकारने जे नियोजन केलेलं आहे त्याची माहिती आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. येत्या 25 जुलैपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. जर 25 जुलैपासून पावसाळी आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत आमदार शहाजी पाटील यांच्या काय झाडीनंतर सांगोल्याच्या भाषेची सर्वांना भुरळ पडली आहे. त्यातच आता सांगोल्यातील एक शेतकऱ्यानं ॲमेझॉनवर थेट वैरण पाठवण्याची मागणी केली आणि यावेळी एक्झिक्युटिव्ह सोबत साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होताना दिसते. माणदेशी भाषेतून साधलेला संवाद सर्वांच्याच पसंतीला पडला. पाहुयात शेतकरी राजेंद्र पाटील यांनी केलेला हा संवाद. अमेझॉनला फोन लागलाय का हो? सर आपने अमेज़ॉन पे फोन किया है, किस प्रकार से आपकी मदद कर सकती हूँ सर? मराठीत बोललं तर चालतंय का हो मॅडम? सर मराठी सुन लो, मैं मराठी में बात करता हूँ. हिंदी आती नहीं, थोड़ी थोड़ी आती है. ओके सर, लाइन पे बने रहिए, मैं आपको मराठी टीम से कनेक्ट कर देती हूँ. हाँ चालेल मैडम. हेलो सर अगली लाइन पे हमारे कलीग हैं जो आपकी मदद कर देंगे. प्लीज टेक ओवर. नमस्कार सर, होल्डवर राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. माझं नाव रिचा आहे. मी कशा प्रकारे तुमची मदत करू शकते? मॅडम मी सांगोल तालुक्यातनं बोलतोय. हा बोला सर. इथं 4 दिवस झालं इतका पाऊस आहे की रानात जायला नाही. आपल्याला 2 बिंड वैरण पाहिजे होती वरली. मिळेल का? सर मला तुमचं अकाउंट याच्यासाठी चेक करावं लागेल. तुमचं अमेझॉन वरती अकाउंट आहे ना? अकाउंट आहे हो मॅडम, पण काय झालंय सकाळ दरनं मसरं वरडायला लागली ती रानात जायला येईना. चिखल लय झालाय. हा बरं. वरली वैरण पाहिजे होती 2 बिंड. बरं सर, मी चेक करते आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. मला आहे ना तुमचं बघा मॅडम लय लेट आहे हो. सकाळ दरनं मसरं नुसती हांबरून वरडायला लागली ती. चेक करते. तुमचं नाव काय आहे सर? राजेंद्र पाटील, सांगोला. बरं ठीक आहे. तुम्ही आहे ना सर तुमच्या ऍप मध्ये बघू शकता ना की तुम्हाला ते वैरण मिळते की नाही मिळते म्हणून? मॅडम मला काय कळतंय त्या ऍप मधलं, म्हणून तर तुम्हाला फोन केलाय. बरं आज संध्याकाळपर्यंत येईल का वैरण? लय नेड होती हो मॅडम, संध्याकाळपर्यंत दिली तर लय बरं होईल. सर त्याला यायला 3-4 दिवस लागतात सर. अहो पण मसरांना काय घालायचं आता, पाऊस चालू आहे हो बाहेर मॅडम. मला कळतंय सर, पण आता ते इतक्या लवकर येत नाही सर. त्याला यायला 4-5 दिवस लागतात सर. अहो 5 दिवस कशी मसर उपाशी ठेवायची? माणूस उपाशी राहील हो, पण जत्रा उपाशी राहतंय का? बरं सर, बघा तुम्ही ऑर्डर करून भेटला तर तुम्हाला लवकर सांगतोय सर. बरं चालतंय मॅडम. हो, अजून काही मदत करू शकते का सर तुम्हाला? काय नाही हो, हीच लय नड होती म्हणून फोन केलता मॅडम. आणि यानंतर बघूयात अल अदील समूहाच्या 38व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून डॉक्टर धनंजय दातार यांच्यावरील मसाला किंग या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्यात आलं. दुबईत शानदार कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं. आणि यावेळी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. एका सामान्य दुकानदारापासून ते मसाला किंग बनण्यापर्यंत एक अद्भुत प्रवास. बाबांना मदत करण्यासाठी मी प्रथम दुबईला गेलो आणि अशा रीतीनं योगायोगानं उद्योजकता माझ्या आयुष्यात आली. अल अदील या समूहाच्या 38व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून दुबईतील ॲड्रेस हॉटेलमध्ये एका शानदार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. डॉक्टर दातार यांनी लिहिलेल्या मसाला किंग अ जर्नी ऑफ मेमरीज या इंग्रजी आत्मचरित्राचं प्रकाशनही यावेळी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय समाज कल्याण मंत्री माननीय रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झालं. मला दुबईच्या शासकांनी मसाला किंग हा बहुमान देऊन गौरवलं. यामागे माझे कर्मचारी, ग्राहक यांचा विश्वास कारणीभूत आहे. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य आणि ग्राहक सेवा या पंचसूत्रीमुळे मला व्यवसायात उत्तुंग यश लाभलं असं प्रतिपादन अल अदील या जागतिक समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी नुकतंच दुबईत केलं. ह्याच्यामुळे तरुण पिढीला खूप याचा उपयोग होईल. ह्याच्यामध्ये खूप काही त्यांना शिकण्यासारखं मिळेल.
धंद्यामध्ये आलेल्या अडचणीवरती कशी मात केली या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. माझा जीवनाचा संपूर्ण प्रवास 38 वर्षाचा ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे. असे अनेक उद्योजक याच्यातून निर्माण होऊ देत. हीच ह्या आमची बुकच्या रिलीज करण्याच्या पाठीमागचा हेतू आहे. या प्रसंगी डॉक्टर धनंजय यांच्या पत्नी सौभाग्यवती वंदना, पुत्र ऋषिकेश आणि रोहित यांच्यासह दुबईतील विविध क्षेत्रातील मान्यवर, अल अदिलचा कर्मचारी वर्ग व ग्राहक उपस्थित होते. सुरेश वाडकर यांच्या मधुर गीतांनी सजलेला हा कार्यक्रम दुबईकरांसाठी अविस्मरणीय ठरला.